जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पेटकर स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत की आपले मागील पेपर पोलीस भरतीचे काही उर्वरित प्रश्न. तर चला वेळ न घालता आपण सुरू करूया पोलीस भरती मागील भरतीचे काही उर्वरित प्रश्न. बघा, हे दिलेलं आहे की आरतीचा पगार सध्या 20,000 रुपये प्रति महिना आहे. तिचा पगार दर महिन्याला 445 रुपये वाढतो. तर 30 महिन्यानंतर तिचा पगार किती? तर बघा, आपल्याला दिलेलं आहे तिचं दर महिन्याला 445 रुपयांनी वाढतो. 30 महिन्यानंतर याचाच अर्थ या 30 महिन्यामध्ये 445 एक महिना ऍड आहे. म्हणजेच काय होईल? 30 - 1 बरोबर 29. याला जर गुणाकारात 29 केलं तर आपलं उत्तर यायला पाहिजे 9 × 5 = 45 उरले 4, 9 × 36 = 40 उरले 4, 9 × 36 = 40, 0, 10 0 हातचा आला 1, 8 आणि 1 9 आणि इथं 8, 0 0 5 0 9 आणि इथं 12. म्हणजेच काय होईल? तर टोटल रक्कम ही 29 महिन्यामध्ये 12,900 होईल. पण तिचा म्हणलं की 30 महिन्यानंतर तिचा पगार किती होईल? लक्षात घ्या, 30 महिन्यानंतर तिचा पगार किती होईल? तर आपली पहिली रक्कम याच्यामध्ये ऍड करा. म्हणजे 5 0 9 2 3 32,900 32,905 32,905 रुपये तिची पूर्ण पगार होईल 30 महिन्यानंतर. तर आपला पर्याय नंबर येतो 3. त्यापुढील प्रश्न, एका संख्येच्या तिप्पटीमधून त्याच संख्येच्या 6/14 पट कमी केली तर मूळची संख्या 44 न वाढते. तर ती संख्या कोणती? बघा, तिप्पटीमधून दिले ना, तर आपण तिप्पट काय मानू? 3x मानू. आता त्याच संख्येच्या 6/14 पट कमी केली तर मूळची संख्या ही 44 भेटते. 44 भेटते. 44 न वाढते. तर ती संख्या कोणती? बघा, मग आपण जर याला केलं तर 3 1 3 बेत्रिक 6 आणि बेसाती 14. म्हणजे आपली नवी रक्कम भेटली आपल्याला 3x - 3/7 बरोबर x + 44. याला सॉल्व्ह करू. म्हणजेच काय होईल? जर x बाजूला काढला तर आपलं उत्तर यायला पाहिजे 7 × 21 - 3. 21 - 3 छेदामध्ये 7. आता याचा x इकडे आला आणि x ला आपण 1 मानतो. म्हणजे बरोबर किती होतात? 14. तर बघा, 21 मधून 3 गेले. 14 ही नाही, 44 आहे. 21 मधून 3 गेले राहतात 18. 18/7. आता -1 बरोबर 44. म्हणजे 7 1 7 मायनस येतं 7/7 बरोबर 44. तर याच्यामधून गेले तर किती राहतात? बघा बरं, 18 मधून 7 गेले, राहिले 18. 18 मधून 7 गेले, राहिले 11. म्हणजे 11/7 बरोबर 44. 11 1 11, 11 4 44 आणि 7 4 28. म्हणजे तर विचारलं काय? तर ती संख्या कोणती? तर ती संख्या आहे 28. तर आपला 28 पर्याय नंबर आहे 1. आपला पुढील प्रश्न, एक टाकी एका नळाने 40 तासात भरते. एका नळाने किती? 40 तासात भरते. मात्र टाकीत छिद्र असल्याने 10 तास उशिरा भरते. तर पूर्णपणे भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल? टाकी रिकामी करायची म्हणजे आता काय करायचं आपल्याला? बघा, जर एका नळाने 40 तासात भरत होती म्हणजेच काय झालं? छिद्र असल्याने 10 तास उशिरा भरते. म्हणजे 40 मध्ये 10 जर केले तर किती होतात? 50. तर पूर्णपणे भरलेली टाकी, आता पूर्ण टाकी किती मध्ये आहे? 40 आणि हे छिद्रामुळे काय होईल? 50. म्हणजे 10 ने कमी होत चाललंय. तर आपल्याला काय करायचं? याला एक सॉल्व्ह करूया. भागाकार गुणाकारात रूपांतर 40 90 आणि 30. तर सरळ सरळ यानं उत्तर येते 1/4 20 आणि हा 0. तर 2000 होते. तर 2000 आणि याच्यातला फरक जर काढला 10, तर 1/2000 सरळ सरळ लिहूयात आपण. 2000 छेद याच्यातला फरक काढला तर 10, 0 आणि 0 गेला. म्हणजेच किती तास येते? 200 तास. 200 तासात ती टाकी पूर्णपणे छिद्र असल्यामुळे रिकामी होईल. आपला पर्याय नंबर येतो 4. तर बघा, आता
आपण याला सरळ सरळ सोडू शकत होतो. या दोन्हीचा आपल्याला काय घ्यायचा होता, लसावी घ्यायचा होता. 4 पंचे 20 आणि सरळ एक शून्य लावून द्या, तर याचा जो लसावी येतो तो येतो 200. तर सरळ सरळ आपल्याला शॉर्टकट मध्ये पण उत्तर काढत होतं, ज्याचं उत्तर येतो तो 200. म्हणजेच ती टाकी या छिद्राने 200 तासात रिकामी होईल. पुढचा प्रश्न, 9 कप आणि 7 बशी याची एकूण किंमत 91 रुपये आहे. 7 कप आणि 9 बशी याची एकूण किंमत 85 रुपये आहे. तर 1 कप आणि 1 बशी याची किंमत किती? बघा आपण काय करूया, कप जे आहे त्याला x मानूया आणि बशीला y मानूया. तर मग आपल्याला काय दिले, 9x प्लस 7y बरोबर 81 आणि 7x प्लस 9y, सॉरी इथे 91 आहे, इथे येईल 85. तर समीकरण तयार केल्याच्या नंतर आपण काय करूया, याला बेरीज करूया. 9 आणि 7 येते 16x प्लस हे सुद्धा 16x, 16y येईल आणि इथं 6 आणि इथं 17. तर बघा याच्यामध्ये कॉमन दिसते, इथं 16 आहे आणि इथं 16 आहे. याचाच अर्थ आपल्याला काय करायचंय की याला 16 ने भाग घालून बघूयात. म्हणजेच काय करायचे, 176 भागिले जर 16 केलं तर 16 एक 16, 16 एके 16 आणि परत 16 एके 16. म्हणजे हे कटलं 16 ने, हे कटलं 16 ने आणि हे कटलं 16 ने 11 वर. म्हणजे तिथं काय राहिलं, x प्लस y बरोबर 11. याचाच अर्थ आपल्याला विचारलं होतं 1 कप आणि 1 बशी याची किंमत किती. जे आपण मानलं होतं x आणि y, तर x प्लस y याची किंमत आलेली आहे आपल्याजवळ 11 रुपये. याचाच अर्थ आपला पर्याय नंबर 2 इथं बरोबर असणार आहे. पूर्ण संख्याची बेरीज 128 व वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती? तर बघा आपल्याला बेरीज दिलेली आहे 128 दोन संख्याची आणि वजाबाकी दिलेली आहे 4. तर आपण काय करूयात, पहिले बेरीज करू 4 आणि वजाबाकी केलेली आहे, तर वजाबाकी करूयात आपण याच्यातून 4. तर उरतात किती बघा, इथे येईल 28 आणि 4 32. कारण आपण गुणोत्तर काढायला, गुणोत्तरातल्या सर्व समोरच्या संख्या सारख्या असायला पाहिजेत. 128 मधून 4 गेले 124. तर बघा भाग जातो का, तर याच्या अर्धे जर आपण केले तर इथे येते 66 आणि इथे यायला पाहिजे 62. 6 बेदुनी 4 आणि 12 सांगून 12, 62 जर घेतलं तर सांगून राईट. पण याचे परत भाग पडतात बघा. बघा याला भाग जातो 33 न आणि याला भाग जातो 31 न. म्हणजे 2 वर भाग घातला 33 दोन्ही 66 आणि 31 दोन्ही 62. तर आपल्याला उत्तर यायला पाहिजे आपला पर्याय नंबर 3, 33:31. 33:31. प्रश्न, विजयमाला एक काम 50 दिवसात पूर्ण करते, मनीषा तेच काम 20 दिवसात करते. जर मनीषाने 12 दिवस काम केले तर उरलेले काम विजयमाला किती दिवसात पूर्ण करेल. बघा उरले कोण सोडून गेला, तर मनीषा ते काम किती दिवसात करत होती, 20 दिवसात. आणि 12 दिवसच काम केले, म्हणजे उरलेले किती दिवस राहिले तिचे, 8 आणि 20. म्हणजे उरलेलं काम आहे आता सध्या, उरलेले काम जे की विजयमाला करणार. मग 8/20 हे जे काम उरलेलं होतं, ते उरलेलं काम कोण करणार होतं, 50 गुणाकार होईल ना. तर विजयमालाचं काम होतं 50, म्हणजे हे हिच्या वाट्याला आलं. तर काय होईल बघा, यानं जर शून्याने शून्य कटला, 18 पंचे 40 आणि इथं घेतलं 2, तर बे एक बे 20 दुनी 40. तर 20 दिवसात विजयमाला उरलेलं काम पूर्ण करेल. तर पर्याय नंबर आता आपला येतो 1. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच पोलीस भरतीचे मागील पेपरचे काही जे उर्वरित प्रश्न होते ते मी घेतलेले आहेत. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद.